जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व परीक्षांना उपयुक्त ठरणारे चालू घडामोडी हे सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यामधील हा पहिला व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर का व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. चला तर सुरू करूया. जसं की तुम्हाला पहिला प्रश्न दिसला, त्याचे 4 ऑप्शन आणि उत्तर, याचप्रमाणे इतर प्रश्न देखील असणार आणि तुम्हाला देखील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे लागेल, जेणेकरून तुमची रिव्हिजन ही चांगल्या प्रकारे होणार. पहिला प्रश्न, 2025चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळालेला आहे? मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार, वरीलपैकी सर्व. जसे वरीलपैकी सर्व ई. तर मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाच्या सोबत आपण त्याचे स्पष्टीकरण देखील बघूया. मनू भाकर भारतीय नेमबाज खिलाडी आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये 2 पदके ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य मिळवून भारताची पहिली महिला बनवण्याचा मान मिळवलेला आहे. दुसरा, डी गुकेश, डोम्मा राजू गुकेश, जन्म चेन्नई, तमिळनाडू. विश्वविजेतेपद डिसेंबर 2024मध्ये चीनच्या डिंग लिरेनला हरवून सर्वात तरुण निर्विवाद जागतिक बुद्धिबळ विजेता बनला. मित्रांनो, जर प्रश्न असाही विचारू शकते की 2024मध्ये विश्वविजेतेपद डी गुकेश यांनी कोणत्या खिलाडीला हरवलेलं आहे, तर हा प्रश्न हा देखील बनू शकतो. म्हणून सर्व आपल्याला माहिती गोळा करणं आहे. त्यामुळेच हरमनप्रीत सिंग भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार म्हणजेच कॅप्टन 2021मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. प्रवीण कुमार भारतीय पॅरा उंच उडीपट्टू ॲथलेटिक्स UPमध्ये राहणारे आहे. 2024 पॅराऑलिम्पिकमध्ये T64 श्रेणीमध्ये त्यांना गोल्ड मिळाले आहे. 2021मध्ये अर्जुन पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 2024चा द्रोणाचार्य पुरस्कार लाईफ टाईम खालीलपैकी कोणाला मिळाला? तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. श्री एस मुरलीधरन बॅडमिंटन, अर्मांडो एनलेलो कोलाको फुटबॉल, सुभाष राणा पॅरा निशाणेबाज, अ व ब दोन्ही. पुढचा प्रश्न, 2024 द्रोणाचार्य पुरस्कार नियमित श्रेणी कोणत्या व्यक्तीस मिळालेला आहे? अ दीपाली देशपांडे, ब संदीप सागवान हॉकी, क सुभाष राणा पॅरा निशाणेबाज, ड अ ब क. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ड अ ब आणि क, म्हणजेच दीपाली देशपांडे, संदीप सागवान, सुभाष राणा वरीलपैकी सर्वांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 2024चा अर्जुन पुरस्कार लाईफ टाईम कोणाला मिळाला आहे? सुच्चा सिंग ॲथलेटिक्स, मुरलीकांत राजाराम पेटकर, मनू भाकर, अ व ब दोन्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ड, म्हणजेच अ आणि ब. सुच्चा सिंग आणि मुरलीकांत पेटकर यांच्याबद्दल आपण बघूया. सुच्चा सिंग यांनी 1970 आशियाई खेळामध्ये व्यक्तिगत 400 मीटर धावणीमध्ये कांस्य मिळाले. तर मुरलीकांत पेटकर यांनी 1972च्या पॅराऑलिम्पिक खेळामध्ये 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड जिंकले व वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. तसेच 1975मध्ये श्री छत्रपती पुरस्कार देखील मिळालेला आहे. सोबतच 2018मध्ये पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. यांच्या जीवनावर एक सिनेमा देखील बनला, चंदू चॅम्पियन. पुढचा प्रश्न, 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राद्वारे काय म्हणून घोषित केले? आंतरराष्ट्रीय उंटाचे वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, अ व ब दोन्ही, वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. सोबतच तुम्ही याची थीम देखील लक्षात ठेवा. थीम अनेक प्रश्न अनेक पेपरामध्ये थीम हे विचारत आहे. सहकार समृद्धी जगासाठी, कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड. पुढचा प्रश्न, बेलन डी पुरस्कार पुरुष 2025 कोणी जिंकला? लिओन मेस्सी, रॉड्री, ओस्मान डेम्बेल वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे क ओस्मान डेम्बेल. महिलांचा विचार केल्यास 2023, 24, 25 हे तिन्ही वर्ष एटाना बोनमाती हिने जिंकली. ही खिलाडी स्पेनची आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एकदम IMP करून ठेवा, कारण की महाराष्ट्रातील, भारतातील, जगातील जे काही पहिले सुरू केले जाते त्यावर प्रश्न हमखास राहतो म्हणजे राहतो. तर बघा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला ग्लास ब्रिज हा कुठे स्थापन करण्यात आला आहे? रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नापणे धबधबा येथील स्थापन करण्यात आला आहे. उद्घाटन नितेश राणे यांनी केले. पुढचा प्रश्न, आर्टेमिस 1 एप्रिल 2026 कोणत्या देशाद्वारे लॉन्च केले जाणार? भारत, जपान, रशिया, अमेरिका. तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाद्वारे लॉन्च केले जाणार. पुढला प्रश्न, लुनर ट्रेलब्लेझर मिशन नासाद्वारे कोणत्या दिवशी लॉन्च करण्यात आला? 24 फेब्रुवारी 2025, 25 फेब्रुवारी 2025, 26 फेब्रुवारी 2025 वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे क 26 फेब्रुवारी 2025. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेने 6 मार्च 2025 रोजी एरियन 6 हा मिशन अवकाशात पाठवला? नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, इस्रो वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ब युरोपियन स्पेस एजन्सी. पुढचा प्रश्न, एक्झिम 4 मिशन खालीलपैकी कोणत्या दिवशी लॉन्च करण्यात आले होते? 21 जून 2025, 23 जून 2025, 25 जून 2025, 27 जून 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे क 25 जून 2025. अमेरिकेतील नासा आणि स्पेस एक्स यांचे संयुक्त मिशन होते. या लॉन्च ठिकाण कॅनडियन स्पेस सेंटर म्हणजेच फ्लोरिडा, अमेरिका येथील कॅम्प्लेक्स 39A वरून लॉन्च करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न एकदम IMP आहे. स्पेस एक्सचा फाल्कन 9 रॉकेट, विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही कुठलेही अभियान किंवा मोहीम सोडल्या जाते तर आता लेटेस्टमध्ये त्यांच्या रॉकेटवर देखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हे IMP होत आहे आणि याला नोट डाऊन करून ठेवा आपल्या बुक्समध्ये. स्पेस एक्सचा फाल्कन 9 ब्लॉक 5 रॉकेट्स वरून लॉन्च करण्यात आले. त्यानंतर एक्झिम स्पेस या कंपनीद्वारे स्पेस एक्सचा 2 चरणी रॉकेट वापर करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अंतराळवीर एक्झिम 4 मिशनमध्ये सहभागी झाले होते? पेगी विल्सन, शुभांशु शुक्ला, टिबोर काबू वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ड वरील सर्व. एक्झिम 4 मिशनमध्ये एकूण अंतराळवीर 4 होते. त्यामध्ये भारताचा शुभांशु शुक्ला हे देखील होते. तर त्यांच्याबद्दल आपण आणखी माहिती बघूया. ग्रुप कॅप्टन, इंडियन एअरफोर्समध्ये 40 वर्षानंतर भारतीय व्यक्ती अंतराळमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे. याआधी राकेश शर्मा 1984मध्ये सोव्हिएत संघाच्या सोयूज या यानाद्वारे अंतरिक्षमध्ये गेले होते आणि असे करणारे हे भारतातील पहिले व्यक्ती ठरले होते. त्यांच्यानंतर 40 वर्षांनंतर जाणारे आता पुन्हा शुभांशु शुक्ला हे देखील एक महत्त्वाचे व्यक्ती ठरले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रॉकेटद्वारे स्पार्डेक्स म्हणजेच स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट लॉन्च करण्यात आले होते? PSLV C57, PSLV C58, PSLV C59, PSLV C60. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे PSLV C60. बघा मित्रांनो, ही मोहीम 30 डिसेंबर 2024 रोजी PSLV C60 या रॉकेटद्वारे स्पार्डेक्स मिशन यशस्वी प्रक्षेपण केले होते. असे करणारे भारत जगातील 14 देश ठरला. स्पार्डेक्स मिशनमध्ये 2 मुख्य पेलॉड होते, SDX-1 जेसर, SDX-2 टार्गेट आणि 24 सहाय्यक पेलॉड होते. मोहीम डॉकिंग दिनांक 16 जानेवारी 2025, मोहीम अनडॉकिंग दिनांक 13 मार्च 2025 ही दोन्ही तारीख महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न, निसार हे मिशन कोणत्या दिवशी लॉन्च करण्यात आले होते? 2 ऑक्टोबर 2025, 30 जुलै 2025, 16 जानेवारी 2025, 30 डिसेंबर 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 30 जुलै 2025. नासा प्लस इस्रो यांचे संयुक्त अभियान किंवा मोहीम होते हे. निसार हे मिशन इस्रो व नासा यांचे संयुक्तपणे मोहीम होते. त्यांचा फुल फॉर्म बघूया. नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्च्युअर रडार मिशन. बजेट हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा हे महत्त्वाची लाईन आहे, हे नोट डाऊन करा तुमच्या ह्याच्यात. बजेट किती होता? तर 13,000 कोटी, $1.5 बिलियन आणि वजन 2392 किलो. पुढचा प्रश्न,
7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानात आतंकवादी विरुद्ध कोणत्या नावाने ऑपरेशन सुरू केले होते? ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन देवी शक्ती, ऑपरेशन अजय, ऑपरेशन सिंदूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन सिंदूर. भारताद्वारे चालविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? राजीव घई, उपेंद्र त्रिवेदी, एस जयशंकर, वरील नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे राजीव घई. भारताद्वारे चालविले गेलेले ऑपरेशन सिंदूरमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई होते. त्यांच्याकडे लष्कर उपप्रमुख पद व DGMO महासंचालक लष्कर पद देखील होते. पुढचा प्रश्न, भारताची आर्थिक पाहणी 2024-25 अहवालानुसार भारताचा वास्तविक GDP वाढीचा दर 2025 मध्ये किती होता? 7%, 6.5%, 6%, 6.8%. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब 6.5%. भारताची आर्थिक पाहणी 2024-25 अहवाल 31 जानेवारी 2025 रोजी निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी मांडला होता. भारताचा अर्थसंकल्प 2024-25 मध्ये PM गरीब कल्याण अन्न योजना पुढील 5 वर्षासाठी वाढविण्यात आली होती. ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? 2018, 2019, 2020, 2021. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे क 2020. निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांनी 23 जुलै 2024 रोजी भारताचा अर्थसंकल्प 2024-25 मांडला होता. त्यामध्ये PM गरीब कल्याण अन्न योजना ही पुढील 5 वर्षासाठी वाढविण्यात आली होती व तिचा फायदा 80 कोटीहून अधिक लोकांना होणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचा अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती प्राधान्यक्रम देण्यात आले होते? 5, 7, 8, 9. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ड म्हणजेच 9. पुढचा प्रश्न, भारताचा अर्थसंकल्प 2024-25 मधील उल्लेख करण्यात आलेली योजना ई-श्रम पोर्टल केव्हा सुरू करण्यात आली होती? 15 ऑगस्ट 2020, 2 ऑक्टोबर 2019, 26 ऑगस्ट 2021, वरीलपैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क 26 ऑगस्ट 2021. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे नवीन चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करणं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.